सो स्टुडंट स्टार्ट करूयात प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. सो प्रोबॅबिलिटी ऍक्च्युली आपण शिकतो 9th शिकतो 10th ला आपण, आणि तुम्हाला असं दिसलाच नसेल. तेच तेच उठलं की एकदम साधे सोपे क्वेश्चन स्कूलमध्ये पण, आणि आपलं कुठेही जावा तुम्ही एकदम सिंपल क्वेश्चन, खास करून स्कूलमध्ये. थेरॉटिकल मध्ये काही फरक नाही, काही एक्स्ट्रा शिकलं काही नाही शिकलं. नाईन्थ पेक्षा तुम्ही 10th मध्ये आलात, काय प्रोबॅबिलिटी मध्ये वेगळं शिकलं 9th पेक्षा 10th मध्ये, याचा विचार केलाय कधी? उठकी एक फॉर्म्युला काढायचा आणि आन्सर काढायचं, बरोबर? तेच केलंय 9th मध्ये पण, तेच केलं 10th मध्ये पण तेच केलं. मग काय एवढीच आहे का प्रोबॅबिलिटी? आणि ज्यावेळेस एक्झाम मध्ये जातो त्यावेळेस आपल्याला क्वेश्चन का नाही सॉल्व्ह होत? तर प्रोबॅबिलिटी ऍक्च्युली खूप सिंपल वाटते 10वीपर्यंत, बट ऍक्च्युली खूप मोठी ब्रांच आहे प्रोबॅबिलिटी मॅथमॅटिक्सची. आणि त्याच्यावरती एवढे जबरदस्त क्वेश्चन तयार होतात की 100% जो स्टुडंट आहे तो रॉंगच करणार आन्सरला, 100% गॅरंटी. खूप चान्सेस आहेत रॉंग करण्याचे, पण त्याला कळत सुद्धा नाही की मी रॉंग केलंय. जसं आता मी तुमच्या समोर आता प्रिव्हियस इयरचे शाहू स्क्रीनिंगचे क्वेश्चन घेणार आहे ॲज इट इज, जे त्यांनी विचारलेले आहेत मागच्या काही वर्षामध्ये. तर तिथून तुम्हाला आयडिया येऊन जाईल की त्यांनी क्वेश्चन मध्ये कसं फिरवतात. आणि मी दोन्ही मेथडने आन्सर सांगेन, बट दुसऱ्या मेथडने आन्सर सांगण्यासाठी तुम्हाला थोडंसं अगोदर समजून घ्यावं लागेल, त्याचे कॉन्सेप्ट आहेत. जसं की फॉर्म्युलेज आहेत, मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं, भरपूर अशा गोष्टी आहेत त्या ठिकाणी. तर सॅम्पल स्पेसने पण आन्सर काढता येतं, जे आपण मेथड वापरतो 10th क्लासमध्ये स्टेट बोर्डमध्ये, त्या मेथडने पण आन्सर काढता येतं. आणि एक दुसरी पण एक आहे शॉर्टकट मेथड, ज्याच्याने खूप कमी टायमिंगमध्ये आणि ॲक्युरेट आन्सर गॅरंटेड येणार. बट ती मेथड शिकण्यासाठी थोडंसं ॲडव्हान्स शिकावं लागतं. मग तो चॅप्टर काही नाही आहे, जी मी मेथड सांगणार आहे तो चॅप्टर काही 10th पर्यंत नाही आहे, तो 11th असतो. त्यामुळं थोडा बहुत त्याचा पार्ट जर शिकला असता खूप बेटर झालं असतं, याच्यामध्ये यूज करता आला असता, आणि मग आपल्याला पुढे जाता आलं असतं. जसं की परमुटेशन कॉम्बिनेशन, ज्याचं मी नाव सांगतोय, त्याचा यूज केला होतो या प्रोबॅबिलिटीचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी, आणि त्याचे फॉर्म्युलेज आहेत 2. ठीक आहे. तर ते पण मी एक्सप्लेन करेन काही प्रमाणामध्ये. ठीक आहे, लिमिटेड, कारण की एवढं सगळं शिकवण्याचं तर टायमिंग नाही आहे. त्यामुळं काही प्रमाणामध्ये मी तुम्हाला त्याचं एक इंट्रोडक्शन देईन, आणि देन मग पुढे त्याचा यूज करून कसे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात ते पण सांगेन. ठीक आहे. तर क्लास सुरू करण्या अगोदर एकदम क्लिअरली सांगून टाकतो, बुक मधलं तर अगोदरच यायला पाहिजे. बुक मधल्या क्वेश्चन्सला कितीही पद्धतीने आणि कसंही फिरवलं ते तर यायलाच पाहिजे बुक मधले क्वेश्चन्स. तर बुक मध्ये काय काय शिकलो आपण? तर बुक मध्ये आपण प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला शिकलो. ठीक आहे. काय काय शिकलो बुक मध्ये? रिवाइज करूया कमी टायमिंग मध्ये, की बुक मध्ये प्रोबॅबिलिटी मध्ये काय शिकलो आपण. ठीक आहे. तर पहिली गोष्ट आपण प्रोबॅबिलिटीची ही शिकली, ठीक आहे, की कुठलाही क्वेश्चन प्रोबॅबिलिटीचा, कुठलाही क्वेश्चन त्याचा आन्सर 0 to 1 च्या मध्येच असणार आहे. कुठलाही क्वेश्चन असेल प्रोबॅबिलिटीचा, त्याचा आन्सर 0 आणि 1 च्या मध्येच असणार आहे. तर आयदर 0 असेल किंवा 1 असेल किंवा त्याच्या बिटवीन मध्ये लाई करत. ठीक आहे. जर 0 असेल तर त्याला म्हणतो आपण काय? नल इव्हेंट. ज्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी 0 येते त्याला म्हणतो आपण नल इव्हेंट. हे इव्हेंटचे टाइप्स आहेत, हे पण शिकलेले आपण. नल इव्हेंट याला म्हणतात, शुअर इव्हेंट 100% गॅरंटी प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. शोले मधला कॉइन, दोन्ही साईडला हेड असतो अमिताभकडे, जेव्हा बी टॉस केलं ते जिंकत असतो. शुअर इव्हेंट होता तो, गॅरंटी होती नेहमी तोच टॉस जिंकणार. नेक्स्ट या ठिकाणी याला जर मी हाफ जर म्हटलं, इथं समजा हाफ आहे, तर हाफ पेक्षा कमी, अर्ध्यापेक्षा कमी ज्याची प्रोबॅबिलिटी येते त्याला म्हणतो आपण अनलाइकली. काय म्हणतो त्याला? अनलाइकली. पॉसिबिलिटी जास्त नाही ऑकर होण्याची. अनलाइकली म्हणजे काय? पॉसिबिलिटी जास्त नाहीये. आणि जे हाफ पेक्षा जास्त आहेत, हाफ आणि 1च्या बिटवीन मध्ये लाई करतात, ज्यांची प्रोबॅबिलिटी हाफ आणि 1च्या बिटवीन मध्ये लाई करते, त्यांना म्हणतो आपण लाईकली. त्यांना काय म्हणतो? लाईकली. हे आपण सगळं बघितलेलं आहे क्लासमध्ये. परत हे सगळे इव्हेंटचे टाइप्स बघितल्यानंतर शेवटी आपण येतो एका मोठ्या फॉर्म्युल्याकडे, दॅट इज प्रोबॅबिलिटी ऑफ एनी इव्हेंट ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. या फॉर्म्युल्याकडे आपण येतो, राईट. याच्यानंतर आणखीन एक फॉर्म्युला आपण शिकतो, कॉम्प्लिमेंट ऑफ एन इव्हेंट. कॉम्प्लिमेंट ऑफ एन इव्हेंट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे हे पण. कुठल्याही इव्हेंटचा कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट काढायचा, कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट. तर हे कॉम्प्लिमेंट, परत हे प्रोबॅबिलिटीचं डीप मध्ये जाऊन स्टडी करण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट सेट यायला पाहिजे. सेट चॅप्टर, सेट, जे की 9th क्लासमध्ये स्टेट बोर्डला आहे. सीबीएसईला पण खूप जणांच्या स्कूलला आहे, जसं पोद्दारला वगैरे आहे सेट हा चॅप्टर. त्या सेटमधून आपल्याला कम्प्लीट डेफिनेशन सांगता येते की कॉम्प्लिमेंट कशाला म्हणतात. त्याच्यावरूनच कळतं. तर कॉम्प्लिमेंट म्हणजे एकदम अपोजिट, एकदम अपोजिट त्या गोष्टीचा, ज्याचा कॉम्प्लिमेंट म्हणताय त्याचा एकदम अपोजिट गोष्ट. जसं की हा सेट ए आहे, हा युनिव्हर्सल सेट, खूप मोठा सेट आहे.
या खूप मोठ्या सेटमध्ये हा काहीतरी दुसरा एक सेट कंटेन करतोय, ए हा सेट कंटेन करतोय. तर या सेट ए चा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय आहे, तर या सेटला सोडून बाकीचा सर्व रिजन म्हणजे याचा कॉम्प्लिमेंट, या सेट ए चा कॉम्प्लिमेंट. तर ज्या सेटचा कॉम्प्लिमेंट काढायचे त्याला आपण काय करतो, युनिव्हर्सल सेट मधून युनिव्हर्सल सेट मधून काय करतो, सबट्रॅक्ट. तर ए कॉम्प्लिमेंट काढायचे तर ए कॉम्प्लिमेंटचा फॉर्म्युला यू मायनस ए. ज्याचा कॉम्प्लिमेंट काढायचे त्याला युनिव्हर्सल सेट मधून सबट्रॅक्ट. म्हणजेच काय, ए चा कॉम्प्लिमेंट काढला म्हणजे काय केलं, तर मी ए च्या अपोजिट सेंटेन्स काढलं, ए च्या अपोजिट. ए ला घेतलं का कुठेतरी, नाही. म्हणजेच ए आणि त्याचा कॉम्प्लिमेंट यामध्ये काहीच कॉमन असणार नाही. हे दोन्हीही एकमेकांच्या कम्प्लिटली अपोजिट असतील. ठीक आहे, कम्प्लिटली अपोजिट असतील. क्लिअर आहे, कळते का हे कॉम्प्लिमेंट. तसंच कॉम्प्लिमेंट ऑफ एन इव्हेंट म्हणजे काय आहे, जसं की फॉर एक्झाम्पल, एक्झाम्पल मधून जास्त क्लिअर होतं. समजा एखादा डायस मी डायस थ्रो केला, एक इव्हेंट घेतला मी डायस थ्रो, नंबर भेटायला पाहिजे. अप्पर फेसला कसला नंबर भेटला पाहिजे, अप्पर फेसला नंबर भेटला पाहिजे, असा मी इव्हेंट घेतोय. मग याचा कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट काय असेल, याच्या जस्ट अपोजिट दुसरा इव्हेंट काय असेल, ऑड नंबर. की आपल्याला अप्पर फेसला काय भेटला पाहिजे, ऑड नंबर. म्हणजे इव्हन नंबर अप्पर फेसला भेटतोय आणि दुसरीकडे फेसला भेटतोय, याच्यामध्ये कॉमन काही काहीच नाही. काहीतरी कॉमन आहे का याच्यामध्ये, काहीच कॉमन नाहीये. म्हणजे काय झाले, कॉम्प्लिमेंट. त्यामुळे कॉम्प्लिमेंट झाले बरोबर. ए हा मी इव्हन नंबरचा सेट घेतला आणि बी हा मी काय घेतला, ऑड नंबर, अप्पर फेसला ऑड नंबर येण्याचा सेट घेतला. ठीक. तर बघा, एन ऑफ ए, ए च्या सेट मध्ये काय येतील, ए च्या सेट मधले कुठले एलिमेंट्स येतील, एकच डायस थ्रो केला, कुठले कुठले एलिमेंट्स येतील नंबर म्हटल्यानंतर 2 4 6. आणि बी हा घेतल्यानंतर त्यामध्ये कुठले कुठले नंबर्स येतील, हे दोन एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट आहेत. असं मी का म्हणतोय, कारण की दोघांमध्ये दोन्हीही एकमेकांच्या अपोजिट आहेत. याच्यापेक्षा मोर क्लिअरली मला हे सांगता येईल, यांच्या इव्हेंटमध्ये एकही सॅम्पल पॉइंट कॉमन नाही, एकही सॅम्पल पॉइंट कॉमन असणार नाही. तर कॉम्प्लिमेंटरी इव्हेंटची डेफिनेशन, असे इव्हेंट ज्यांच्या सेटमध्ये एकही एलिमेंट कॉमन येणार नाही त्यांना म्हणणार कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट. मग कॉम्प्लिमेंटरी इव्हेंटला रिप्रेझेंट करण्यासाठी मेथड असते. समजा एक इव्हेंट ए आहे, त्याचा कॉम्प्लिमेंटरी रिप्रेझेंट करण्यासाठी ए कॉम्प्लिमेंट, ए लिहितात आणि वरती हॉरिझॉन्टल लाईन टाकतात, ए कॉम्प्लिमेंट. ठीक आहे. मग याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे कोणता, हा पण पाहिला असेल, प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 1. दोघांच्या कॉम्प्लिमेंट प्रोबॅबिलिटीच्या कोणतेही दोन, एक इव्हेंट आहे आणि एक त्याचा कॉम्प्लिमेंट आहे, यांच्या प्रोबॅबिलिटीचा सम 1च असेल. का 1 असेल, कारण की आपल्याला माहिती आहे आपलं मॅक्सिमम आन्सर किती आहे, 1. 1 पेक्षा पुढे जाऊ शकत नाही आपण. आपलं प्रोबॅबिलिटी मध्ये जास्तीत आन्सर किती येऊ शकतो, 1. म्हणून एक इव्हेंट आणि दुसरा एक असा इव्हेंट जो की याच्या पूर्ण अपोजिट आहे. म्हणजे या ए आणि ए कॉम्प्लिमेंट मध्ये कुठलाच इव्हेंट कॉमन येणार नाही, कुठलाच सॅम्पल पॉईंट कॉमन येणार नाही. असे दोन जर घेतले तर यांची सम केल्यानंतर जास्तीत जास्त किती येऊ शकते, इक्वल टू 1च येणार, इक्वल टू 1च येणार नेहमी यांचा. बघा आता या ठिकाणी या दोघांचा सम केला तर काय येतो, हे दोन्ही एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी आहेत. या दोघांचा सम केला काय येतो, प्रोबॅबिलिटीचा सम करा दोघांचा, बघा काय येतो, 1 येतो. असं नेहमी होतं. तर आपण फॉर्म्युला शिकलेला आहे. तर या फॉर्म्युल्यावरून काय लक्षात येतं आपल्याला, की आपल्याला या फॉर्म्युल्यावरून एक गोष्ट कळते सगळ्यात इम्पॉर्टंट, की जर मला एखाद्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी माहिती असेल तर त्याच्या कॉम्प्लिमेंटची प्रोबॅबिलिटी लगेच काढता येते, किंवा कॉम्प्लिमेंटची प्रोबॅबिलिटी माहिती असेल तर इव्हेंटची प्रोबॅबिलिटी लगेच काढता येते. ठीक आहे. जसं की आता याच्यामध्ये पण एक्झाम्पल देता येईल. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए. एक इव्हेंट घेतला मी, ए हा इव्हेंट घेतला इव्हन नंबरचा, त्याची प्रोबॅबिलिटी आली 1/3, 2/6 म्हणजेच 1/3, सॉरी 1/2. किती येते इव्हेंट ए ची प्रोबॅबिलिटी, किती येते, डायस थ्रो केला, इव्हेंट ए घेतला, इव्हन नंबर येण्याचा, किती आली याची प्रोबॅबिलिटी, 3/6 म्हणजेच 1/2. आता मला क्वेश्चन कसा विचारणार, क्वेश्चन ते असं विचारतात, ज्या ज्या क्वेश्चन्स मध्ये निगेटिव्ह वर्डिंग येते, निगेटिव्ह वर्डिंग, प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करताना वर्डिंग कशी येते, निगेटिव्ह. नॉट गेटिंग अन इव्हन नंबर, not male, not female, not getting an female, not getting an prime number, not getting an black card, not getting an red card, not getting an S card, not getting an face card. अशी नॉट ची वर्डिंग ज्या ठिकाणी येते ना, नायदर एस कार्ड नॉर फेस कार्ड, नायदर रेड कार्ड नॉर फेस कार्ड, अशा पद्धतीने.
तर अशी निगेटिव्ह वर्डिंग ज्या ज्या ठिकाणी येते त्या त्या ठिकाणी याचा यूज करता येतो. कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय असतो? निगेटिव्ह, एखाद्या इव्हेंटचा निगेटिव्ह. म्हणून जिथं जिथं निगेटिव्ह वर्डिंग येते तिथे तिथं हा फॉर्म्युला आपल्याला वापरता येतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. खूप कामाची गोष्ट आहे ही. ठीक आहे. आपल्या समोर असतो खूप छोटासा फॉर्म्युला आहे, बट आपल्याला कुठं वापरायचं हेच माहिती नसते. समोर क्वेश्चन आहे तर जिथं निगेटिव्ह वर्डिंग मध्ये निगेटिव्ह वर्डिंगची प्रोबॅबिलिटी विचारली, निगेटिव्ह वर्डिंगची, त्या त्या ठिकाणी याचा वापर करण्याचा प्रयत्न करायचा. 100% इथूनच आन्सर येतो तिथं त्याचं. म्हणजेच काय करणार, समजा आपल्याला जर म्हटलं असेल, आता इथं इथं जसं की मी आता हाच क्वेश्चन घेतला की इव्हेंट ए होता इव्हन, तर मी जर तुम्हाला क्वेश्चन असा विचारला असता की प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग नॉट ए इव्हन नंबर, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग नॉट ए इव्हन नंबर, इव्हन नंबर न मिळण्याची प्रोबॅबिलिटी किती, मी लगेच काय करणार, इव्हन नंबर मिळण्याची प्रोबॅबिलिटी काढणार, त्याच्या उलट प्रोबॅबिलिटी काढणार, अपोजिट. नेहमी असं कसं असं करायचे. नॉट, ज्याच्या नॉट बद्दलची प्रोबॅबिलिटी विचारली आहे त्या नॉटला द्यायचं सोडून असण्याची प्रोबॅबिलिटी काढायची, आणि जी पण असण्याची प्रोबॅबिलिटी येईल त्याला 1 मधून सबट्रॅक्ट करायचं त्या प्रोबॅबिलिटीला, तुम्हाला त्या नॉटची प्रोबॅबिलिटी. नाही कळालं? हा मेन कॉन्सेप्ट आहे निगेटिव्ह मध्ये. हा त्या ठिकाणी याचा सगळ्यात जास्त यूज आहे. मी एक्झाम्पल्स घेणार आहे. ठीक आहे, एक्झाम्पल्स. फक्त आज मी जे आहे ना, आज आपलं एवढ्या गोष्टी आहेत मला सांगायच्या, खूप साऱ्या गोष्टी आहेत अशा बऱ्यापैकी. युनियन इंटरसेक्शन मध्ये जायचे बऱ्यापैकी आपल्याला. तर आणि तिथून क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत युनियन इंटरसेक्शन मधून. अँड ऑर काय आहे ते. तर इथपर्यंत आला, हे लक्षात आलं. आता नॉट गेटिंग अँड इव्हन नंबर जर म्हटलं असतं तर मी काय करणार, इव्हन नंबर मिळण्याची प्रोबॅबिलिटी 1/2, याला मी 1 मधून काय करणार, सबट्रॅक्ट. हाफ आला. हाफ ही प्रोबॅबिलिटी कशाची आली, की जिथं इव्हन नंबर येणार नाही. मग आपल्याला माहिती आहे इव्हन नंबर येत नाही म्हणजे ऑड नंबर येते. ऑड नंबरची प्रोबॅबिलिटी काढा बघा, हाफ येते. ऑड नंबरची प्रोबॅबिलिटी तिथून दिसते, हाफ येते. आणि मी ही दुसऱ्या मेथडनी प्रोबॅबिलिटी काढली फॉर्म्युल्यावरून, तिथून पण किती येते, हाफ. बेटर कोणती आहे, ही बेटर आहे. कारण की इथं तुम्हाला एक्झाम्पल मी छोटंसं घेतलं, सिम्पल समजल असं घेतलं, म्हणून तुम्हाला इथे इझी वाटायले. बट जर पुढे गेलात तर खूप मोठे मोठे क्वेश्चन्स येतात, आणि मग त्या ठिकाणी मग असं दुसरं काढत बसणे हे नकोय. मग ह्याला कट करा बाकीचे खूप अवघड जाते त्यापेक्षा इथं. ठीक आहे, या ठिकाणी. चलो. हा, कोण बोलवलं का? चलो. आणखीन काही शिकलात का वेगळं याच्यापेक्षा, सांगा बरं. मी तर किती 15 मिनिटात संपवली दहावीची प्रॉब्लेम. एक्झाम्पल्स राहिले असतील. थेरॉटिकल पार्ट तर 15 मिनिटात संपला, तरीही क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये सॉल्व्ह होत नाही. चला एक क्वेश्चन घ्या, बघूयात किती येतं. मी आणखीन ऍडव्हान्स पार्ट शिकवलेला नाहीये. ठीक आहे, चेक करतोय फक्त. फ्रॉम ए बुक कंटेनिंग from a book containing from a book containing 100 pages, from a book containing 100 pages, one page is one page is select selected randomly, then find the probability, then find the probability that the of the digits sum of the digits on the page number of selected page is 11. ठीक आहे, शाहू स्क्रीनिंग. विचारलेला क्वेश्चन.
2/25. 2/25. आलं की नाही आलं? डायरेक्ट पकडायचं याला. कुठं गेलं? त्या 11ला. 11चे दोन नंबर्स असे ज्यांचा सम 11 येतो. बट लक्षात ठेवा ते दोन नंबर जे आहेत ते डिजिट असले पाहिजे. डिजिट म्हणजे सिंगल डिजिटचा असतो. 10 काही डिजिट नाहीये. डिजिट असतात 0 to 9. तर 0 to 9 मध्ये असे कोणते दोन डिजिट्स आहेत ज्यांचा सम 11 येतो? 0 घेतला तर इकडे 11 घ्यावा लागतो. नाही पॉसिबल. 11 काही डिजिट नाहीये. 1 घेतला तर 10. 10 पण डिजिट नाहीये. तर 2 घेतल्यास 9 येतो. लगेच त्याचा उलटा केला 9 2. 3 घेतला की 8 येतो. 8 3. 4 घेतला की 7 येतो. 7 4. 5 6. 6 5. संपलं. इकडं 4 इकडं 4. 8. 8 पॉसिबल आउटकम्स आहेत. किती पैकी? 100 आहेत म्हटलंय. 2/25. 4 ने डिवाइड केलं दोघांनाही. 2/25. चला. तर हे होते असे क्वेश्चन्स त्यांनी विचारलेत एक दोनदा. बट एक दोनदा हार्ड पण विचारलेत. काय डिफिकल्ट कसे विचारलेत काय नाही. त्यासाठी अगोदर थोडा थेरॉटिकल पार्ट समजून घेऊयात. फर्स्ट स्टार्ट करूयात म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स याची डेफिनेशन पाहिली आपण. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंटची फक्त आपण डेफिनेशन पाहिली. ठीक आहे. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स. सो कशाला म्हणतात म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स? म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह एक्सक्लूड केलं. एक्सक्लूड स्वतःमधून एक्सक्लूड केलेले आहेत. म्युच्युअली एकमेकांमध्ये एक्सक्लूड केलेले म्हणजेच एकमेकांमध्ये काहीच कॉमन असणार नाही. लाईक कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट मध्ये फक्त सम वन येतो. इथं सम वन येत नाही. तर इथं काय दोन्ही पण कॉम्प्लिमेंट सारखेच आहेत. म्हणजेच म्युच्युअली म्हणजेच दोन किंवा दोन पेक्षा जास्त असे इव्हेंट आहेत ज्यांच्या सेटमध्ये एकही सॅम्पल पॉइंट कॉमन असणार नाही. फॉर एक्झाम्पल ए बी सी 3 सेट घेतले. 3 इव्हेंट आहेत काहीतरी. या तिन्ही इव्हेंट मध्ये एकही सॅम्पल पॉइंट जर कॉमन नसेल तर त्या ठिकाणी आपण या ए बी सी ला काय म्हणणार? म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स. ठीक आहे. झाली त्याची डेफिनेशन म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स. आता हा पण एक फॉर्म्युला तुम्ही डिस्कस केलाय नाही केलाय बघा. हा फॉर्म्युला आपण कधी पाहिलाय का ते सांगा. नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. नाही पाहिला? स्टेट बोर्डला 9th ला होता. सेट चॅप्टर परत अगेन. तर काय आहे युनियन काय असतं अँड काय असतं? हे काय असतं? हे म्हणजे युनियनचं सिम्बॉल आहे. लक्षात असू द्या. युनियन. आणि हे म्हणजे इंटरसेक्शन. इंटरसेक्शन. ठीक. युनियनचा मिनिंग असतो ऑर. युनियनचा मिनिंग असतो ऑर. इंटरसेक्टचा मिनिंग असतो अँड. इंटरसेक्शनचा मिनिंग असतो अँड. हे मी आपल्या इंग्लिश लँग्वेज मधला मिनिंग सांगतो या कुणीही ऑपरेशनचा. हे दोन ऑपरेशन्स आहेत. जसं आपण नंबर्स वरती ऑपरेशन करतो त्याच पद्धतीने आपण सेट्स वरती पण ऑपरेशन्स करू शकतो. सेट्स वरती. तर सेट्स वरती करण्याचे हे दोन ऑपरेशन्स आहेत. सेट्स वरती इंटरसेक्शन आणि युनियन हे दोन ऑपरेशन्स केले जातात. युनियन म्हणजे ऑर असतो. इंटरसेक्शन म्हणजे अँड असतो. एकदम क्लिअरली समजून घ्यायचे. या ठिकाणी येऊयात आपण. ए हा सेट काहीतरी ए आहे. हा सेट काहीतरी बी आहे. आणि आपल्याला ए युनियन बी चा सेट बनवायचा. या दोन सेट मध्ये मला ऑपरेशन करायचे. कोणतं? युनियनचं. याचा मिनिंग असतो की या ए युनियन बी च्या सेट मध्ये असे एलिमेंट्स येणार जे आयदर ए मध्ये कंटेन करत असतील किंवा बी मध्ये कंटेन करत असतील. दोन्ही मध्ये कंटेन करत असतील तरी पण चालेल. काही प्रॉब्लेम नाही. 1 2 3 4 5 हे झाले या दोन सेट मधले एलिमेंट्स. ए युनियन बी काय असणार?
ए युनियन बी काय असणार 1 2 3 4 5. रिपीट लिहायचा नाही, सेटचा रूलच असतो तो. कुठलाच एलिमेंट रिपीट लिहायचा नाही, किती वेळेस जरी रिपीट आला तर 1 2 3 4 5. तर ए युनियन बी चा मिनिंग आहे, मिनिंग नीट समजून घ्या. द सेट बिलॉंग्स टू द ए युनियन बी, द एलिमेंट्स बिलॉंग टू द एलिमेंट्स बिलॉंग टू द ए युनियन बी इज आयदर कंटेन इन ए और आयदर कंटेन इन बी. कसले एलिमेंट्स आहेत हे, कसले एलिमेंट्स आहेत 1 2 3 4 5 या सेट मध्ये येणारे हे एलिमेंट्स कसले आहेत, एकतर ए मध्ये कंटेन करतात किंवा बी मध्ये कंटेन करतात किंवा आहेत. म्हणून मी काय लिहिलं और, कळतंय का? म्हणून युनियनला काय लिहिलं मी और. क्लिअर आहे? अँड ला काय लिहितात बघा, अँड ला ए बी सी डी ई एफ. ठीक आहे, हा काहीतरी पी सेट आहे, हा काहीतरी क्यू सेट आहे. ठीक आहे, आणि हे त्याचे एलिमेंट्स आहेत आतमध्ये. अँड म्हणजे काय, तर असे एलिमेंट्स जे सेट पी मध्ये पण कंटेन करतात आणि क्यू मध्ये पण कंटेन करतात. आणि म्हणतोय मी, अँड म्हणतोय, अँड. इंटरसेक्शनचा मिनिंग काय, अँड. असे एलिमेंट्स जे पी मध्ये पण कंटेन करतात आणि क्यू मध्ये पण कंटेन करतात. कोणते आहेत ते? दोन्ही मधला कॉमन पार्ट कोणता आहे, दिसतोय का? हा दोन्ही मधला कॉमन पार्ट. म्हणून पी इंटरसेक्शन क्यू चा जर मी सेट बनवला तर कोणते कोणते एलिमेंट्स येणार, सी कॉमा डी. कॉमन एलिमेंट्स येणार, कॉमन, जे की सेट पी मध्ये पण कंटेन करतात अँड बी मध्ये पण, दोन्ही मध्ये पण, याच्यामध्ये आणि मध्ये पण. तर हा त्यांचा मिनिंग झाला. मिनिंग लक्षात आला? अँड म्हणलं त्यामुळे मी इंटरसेक्शनला काय अँड, कारण की दोन्ही मध्ये असतील तर की ऍटलिस्ट एकामध्ये ऍटलिस्ट वन पण होतो. आयदर कंटेन इन वन और टू, ऍटलिस्ट एकामध्ये तरी कंटेन पाहिजे. ए युनियन बी म्हणजे काय, ए युनियन बी कशाला म्हणतो आपण, याचा मिनिंग काय, की दोज एलिमेंट्स विच कंटेन इन ऍटलिस्ट वन सेट. या सेटमध्ये येणारे, या ए युनियन बीच्या सेटमध्ये येणारे एलिमेंट्स कसे असतील, जे एकतर ए मध्ये कंटेन करत असतील किंवा बी मध्ये करत असतील. आता हा फॉर्म्युला कसा बनला ते सांगेन, आणि याच्यावरून मग प्रोबॅबिलिटीचा एक फॉर्म्युला बनतो. तो फॉर्म्युला आपण लगेच डिस्कस करणार. ठीक आहे, हा सेट ए, हा सेट बी. ठीक आहे, ए युनियन बी म्हणजे काय, मध्ये येणारे सगळे एलिमेंट्स कसे होते हो बघा बरं. 1 2 3 4 5 म्हणजे सगळेच गोळा झाले ना. ए युनियन बी चा पोर्शन किती झाला या फिगर मध्ये, या वेन डायग्राम मध्ये ए युनियन बी चा पोर्शन किती आहे, हा सगळाच आहे. बरोबर आहे ना, हे सगळेच एलिमेंट लिहून टाकले मी या सेट. मग ए युनियन बी चा पोर्शन काय, हा टोटल टोटल पोर्शन आहे ए युनियन बी चा. मला टोटल पोर्शन घ्यायचं आहे, मला हा फॉर्म्युला बनवायचा आहे. युनियन बी मधले सगळे एलिमेंट्स मला काउंट करायचे आहेत. नंबर म्हणजे काय, काउंट करतोय जस्ट. ए युनियन बी च्या सेट मध्ये किती एलिमेंट्स येत आहेत, 1 2 3 4 5, इथं 5 येत आहेत. मग इथं 5 येत असतील तर याला मी असं लिहू शकतो, नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू 5. कारण की काउंटिंग किती होते, 5. याला म्हणतात, कारण की या सेटमध्ये सेटची कार्डिनॅलिटी असते, किती सेट एलिमेंट्स काय करतात म्हणून सांगितलं. फॉर्म्युला कुठून बनला, ए युनियन बी चे नंबर, ए युनियन बी च्या सेट मधले एलिमेंट्स आपल्याला नंबर्स काढायचे असतील तर आपण काय करणार, सगळे या दोन्ही सेट मधले सगळे नंबर्स लिहून टाकणार आणि त्यांना काउंट करणार किती नंबर्स आहेत. राईट, तेच आहे ना. मग मी काय, नंबर ऑफ ए नंबर ऑफ बी काय करणार, ऍड. बरोबर आहे ना. या ए युनियन बी मध्ये किती एलिमेंट्स आहेत ते काढण्यासाठी मी काय करणार, ए मध्ये किती सेट एलिमेंट्स आहेत, बी मध्ये किती आहेत, या दोघांची काय करणार, ऍडिशन. बट काय होतंय, हा जो रिपीट जर पोर्शन असेल, जर या दोन सेट मध्ये जर कॉमन एलिमेंट्स असतील तर ते काय होतात, रिपीट काउंट होतात, दोनदा काउंट होतात. बघा या ठिकाणी ए सेट मध्ये एलिमेंट्स किती आहेत, 3, 1 2 आणि इथं मध्ये एक 3 होता. या बी सेट मध्ये किती एलिमेंट्स आहेत, 3, दोघांची जर ऍडिशन केली तर किती आली, 6. बट काय होऊ लागलाय, या ए युनियन बी मध्ये 6 एलिमेंट्स आहेत का, नाही. किती आहेत, कशामुळे झालं, मधला एक रिपीट काउंट केला. बरोबर, मग जो रिपीट काउंट केला त्याला काय करायचं, सबट्रॅक्ट. रिपीट काउंट केलेला कोण असतो, रिपीट काउंट केलेला कोण असतो, जो कॉमन असतो. आणि कॉमन म्हणजे याच्यामध्ये पण आणि त्याच्यामध्ये, म्हणजेच अँड. सेट मी काय करणार, सबट्रॅक्ट. म्हणजेच कॉमन मध्ये असणारे जेवढे पण नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत तेवढे मी काय करणार, सबट्रॅक्ट. कळाला का आता फॉर्म्युला, फॉर्म्युला कळाला का, कुठून आला ते कळाला आता. बस आता प्रोबॅबिलिटीचा जो फॉर्म्युला आहे तो असाच आहे, फक्त एन काढायचा आणि पी लावून टाकायचा. एन काढायचा आणि पी लावून टाकायचा. ए युनियन बी, प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी.
ठीक आहे. चलो आता प्रोबॅबिलिटी ऑफ, याचा मिनिंग काय असतो इंग्लिशमध्ये ए युनियन बीचा? प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन एनी वन आउट ऑफ ए अँड बी ऑकर्स. एनी वन आउट ऑफ ए अँड बी ऑकर्स. ए आणि बी पैकी कुठला तरी एक जरी ऑकर करत असेल, दोन्हीपैकी हा किंवा हा, दोन्हीपैकी एक जरी इव्हेंट पॉसिबल होत असेल, एक जरी इव्हेंट घडत असेल, त्याची प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी ए युनियन बी. म्हणजे आपण जिथं जिथं ऑर वापरणार आहे, जसं की आपण म्हणतो की नॅचरल नंबर दिलेत 1 to 100 पर्यंतचे नॅचरल नंबर्स आहेत. फाइंड द आर डिव्हिजिबल बाय 3 or 5. द नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 3 or 5. म्हणजेच 1 ते 100 मधले 1 ते 100 असे नॅचरल नंबर शोधून काढा तर 3 ने डिव्हिजिबल असतील किंवा 5 ने असतील. ऑर आला म्हटलं की इथं यायचं, त्याची प्रोबॅबिलिटी काढता येते. कळालं की नाही? आता ऑर आला ना, जिथं जिथं ऑर येतो किंवा ऍटलिस्ट वर्ड येतो, ऍटलिस्ट आल्यानंतर तर प्रोबॅबिलिटी खूप खूप वेगवेगळ्या प्रकारे काढता येते. ऍटलिस्ट वर्ड तर खूप धोकादायक आहे. ठीक आहे. तर तुम्ही त्याचा ट्रेलर जर पाहिजे असेल तर त्यामध्ये बघितलं असतात ते कॉइन्स मध्ये ऍटलिस्ट वन हेड, ऍटलिस्ट सम इज 5. जर 2 डायस थ्रो केले तर अप्पर फेसेस वरती येणारा जो सम आहे तो ऍटलिस्ट 5 असला पाहिजे, ऍटलिस्ट 4 असला पाहिजे. ऍटलिस्ट आणि ऍटमोस्ट जास्त आहेत. त्याला पण सॉल्व्ह करण्याची एक वेगळी मेथड आहे, ती पण सांगेन, तिथूनच आन्सर करेक्ट येतं. हे सगळ्याच्या मेथड मी सांगतोय ना, या सगळ्या मेथड जे मॅथ्स घेणार आहेत 11th मध्ये त्यांना या सगळ्या मेथड तिथं जाऊन शिकायचंच आहेत. त्याला ऑप्शनच नाही आहे दुसरं. ते तिथं जाऊन याच मेथडनी त्यांना क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, याच मेथडनी जे मी आता सांगतो. सो कळालं, एक्झाम्पल कळालं. मग ऑर येणार आहे, हे ए युनियन बी चं प्रोबॅबिलिटी कधी काढायची? ऑर जिथं येतो ऑर, हे किंवा ते, एकतर रेड कार्ड येईल किंवा फेस कार्ड येईल, प्रोबॅबिलिटी काढा असं ज्यावेळेस म्हणतात, किंवा हा वर्ड येतो प्रोबॅबिलिटी काढताना, त्यावेळेस हा फॉर्म्युला वापरणार. कळालं की नाही कळालं? त्यावेळेस येईल. क्लिअर आहे? मग चला पुढे जाऊयात. आता पी एनी वन आउट ऑफ ए अँड बी ऑकर्स, ए किंवा बी पैकी कोणताही ऑकर करत असेल तर ही प्रोबॅबिलिटी असणार, आणि त्यासाठी हा फॉर्म्युला असेल, प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. ठीक आहे. इव्हेंट कुठे तू त्याला एक इव्हेंट पकडू लागलीस ना, 3 or 5. एक तर 3 ने डिव्हिजिबल असणार आहे आणि 5 ने डिव्हिजिबल असणार एक दुसरा इव्हेंट. मी काय म्हटलं, 1 to 100 च्या मध्ये 3 or 5 ने डिव्हिजिबल असणार आहे. 3 or 5 नंबर प्रोबॅबिलिटी काढा. मग मी काय करणार, तुम्ही या सगळ्याला मिळून एकच इव्हेंट कन्सिडर केला. मी काय केलेला, 2 इव्हेंट मध्ये ब्रेक केलं. 3 ने डिव्हिजिबल असणारे जेवढे पण नंबर्स आहेत तो इव्हेंट ए, 5 ने डिव्हिजिबल असणारे इव्हेंट बी, आणि हे उचलणार इथं पुट करणार. प्रोबॅबिलिटी काढून या फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार. नाही कळालं? नाही नाही नाही, एकासाठी नाही, दोघांसाठी येते. ऑर किंवा अँड आला तरच हे असले इथून त्या पुढे सुरू होतात. ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन अँड आणि ऑर मध्ये कन्फ्यूज करतात, ऑर की 3 अथवा 2 क्वेश्चन तयार होतात या ठिकाणी. 3 or 5 ने डिव्हिजिबल असणारे नंबर्स फाइंड आउट करा, त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करा, आणि 3 and 5 ने डिव्हिजिबल असणाऱ्या नंबरची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करा. 3 and 5 दोघांमध्ये लय फरक आहे. 3 किंवा 5 ने डिव्हिजिबल असणारे नंबर फाइंड आउट करा, ही वेगळी गोष्ट, आणि 3 आणि 5 ने डिव्हिजिबल असणाऱ्या नंबरची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करा, ही वेगळी गोष्ट. 3 आणि 5 म्हणजे काय, 3 ने पण डिव्हाइड जायला पाहिजे आणि 5 ने पण जायला पाहिजे. 3 or 5 ने काय, एक तर 3 ने जाईल किंवा 5 ने जाईल, कंपल्शन नाही. ऑर मध्ये, अँड मध्ये कंपल्शन आहे, दोघांनी पण जायला पाहिजे. त्या दोघांचा अर्थ मोठा होतो. मग जिथं ऑर अँड येतात ना, त्या ठिकाणी हा प्रकट होतो युनियन. ऑरचा आला की, अँड आला की इंटरसेक्शन प्रकट होतो. सांगेन आता अँडचा अजून सांगायचं. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत? याच्या पुढे लिहून टाकूयात आणखीन एक गोष्ट. चला याच्या पुढे इफ या फॉर्म्युल्यामध्ये एक होतो, हा, नंबर ऑफ एलिमेंट्स इन दॅट सेट, नंबर ऑफ एलिमेंट्स कंटेंट इन दॅट. चला पुढची स्टार कंडिशन या फॉर्म्युल्यामध्ये बदल होतो. एक कंडिशन दिल्यानंतर बदल होतो. कोणती? जर ए आणि बी हे जर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स असतील,
ए आणि बी जर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स असतील. म्हणजेच काय एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स म्हणजेच काय आता सांगितलं होतं. कॉमन नाही पाहिजे म्हणजेच ए इंटरसेक्शन बी काय असणार, कॉमन नाही म्हणजेच काय 0. ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय, इंटरसेक्शन म्हणजे काय होता, कॉमन होता. इंटरसेक्शन कशाला रिप्रेझेंट करतो आपण, अँड इकडं पण आणि तिकडं पण असणार आहे. मग म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह कशाला म्हणतो आपण, कशाला म्हणतो, कॉमन नसायलाच पाहिजे. म्हणजे ए इंटरसेक्शन बी म्हणजे हा एक काहीतरी इव्हेंट ए आहे आणि हा एक दुसरा काहीतरी इव्हेंट बी आहे. या दोन्हीही इव्हेंट मध्ये काहीच कॉमन यायला नाही पाहिजे, तरच मी त्याला काय म्हणणार, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. कॉमन येत नाही म्हणजेच ए इंटरसेक्शन बी चा जो सेट आहे त्याच्यामध्ये कोणतरी येईल का, नाही येणार, कारण की हा ए इंटरसेक्शन बी चा सेट म्हणजे काय, कॉमन एलिमेंटचा सेट आहे. मग इथं काहीच येणार नाही म्हणजे हा काय झाला, ए इंटरसेक्शन बी 0. इथं पुट करायचं, इथं 0 पुट करायचं याच्या ठिकाणी. सो पी ए ऑफ ए प्लस पी ऑफ बी मायनस 0. झिरो लिहिण्याची गरज पण नाही. इफ इफ हा फॉर्म्युला कधी लिहिणार, इफ ए अँड बी आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स. क्लिअर आहे, कळालं नाही, एवढं सांगून पण नाही कळालं, एवढं बेसिक मध्ये हे मी पार सेट मध्ये जाऊन तुम्हाला तिथून वर्डत आणलं. तर ऑरचा क्वेश्चन विचारल्यानंतर दोन गोष्टी असतात, एक तर ऑरचा क्वेश्चन विचारला की हाच फॉर्म्युला वापरणार, नो डाऊट त्याबद्दल. बट जर ए आणि बी हे जर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असतील तर याची व्हॅल्यू 0 येणार आहे, कारण की या सेटमध्ये कोणच कंटेन करणार नाही. मग त्याची प्रोबॅबिलिटी किती असणार, 0. न्यूमरेटर मध्ये 0 येईल, डिनॉमिनेटर मध्ये सॅम्पल स्पेस किती असू द्या काय येणार, 0. मग या ठिकाणी 0. probability of none of them occur हे पुढची गोष्ट. आता कोणच येणार नाही, कुठलेच ऑकर होणार नाही किंवा कुठलीच गोष्ट होणार नाही याची प्रोबॅबिलिटी काढायची निगेटिव्हची. नायदर ए नॉर बी, नायदर ए नॉर बी, हे पण नाही ते पण नाही. रेड कार्ड, नायदर गेटिंग रेड कार्ड नॉर फेस कार्ड, असे नायदर नॉरचे जे क्वेश्चन्स येतात त्याच्यासाठी आता मी फॉर्म्युला लिहून देतोय प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी. सो प्रोबॅबिलिटी ऑफ नन ऑफ देम ऑकर इज इक्वल टू काय असेल बघा, याचा कॉम्प्लिमेंट कोण सांगेल मला, विचार करून सांगा खूप. याचा कॉम्प्लिमेंट काय येतो, नन ऑफ देम ऑकर, हे पण नाही आणि ते पण नाही, याचा जस्ट अपोजिट विचारतोय मी, याच्या जस्ट अपोजिट विचारतोय मी. हा, बोथ ऑफ देम ऑकर काय येणार, याचा अपोजिट सांगा, त्यालाच 1 मधून मायनस करायचे, पण याचा अपोजिट काय येणार, एनी 1 येणार ऑपोजिट, तो अपोजिट येतो. हेच लक्षात येत नाही खूप जणांच्या. तू तर आता जस्ट सांगितली तर मी लिहिलोय म्हणजे हे येईल म्हणून, हे एक लॉजिक आहे, लॉजिक ना आन्सर सांगितली तिनं, तिला पण माहित नाही की याचा अपोजिट हा येणार आहे. बघा कसं येतो आता, मजा बघा. वेन डायग्रामला लय हलक्यामध्ये घेतात तुम्ही, सगळी गोष्टी जी क्लिअर होतात ते वेन डायग्राम मधून. बघा वेन डायग्राम मधून कशी क्लिअर होते गोष्ट. हा टोटल काय आहे हो, टोटलला कशाने रिप्रेझेंट करतो आपण, युनियन. आता सांगितलं होतं ना, हे टोटल म्हणजे काय, हे टोटल म्हणजे कशाला रिप्रेझेंट करतो, ए युनियन बी. जर हा सेट असेल ए तर ह्या टोटल रिजन म्हणजे काय, ए युनियन बी. मग मी काय विचारतोय तुम्हाला, याच्या जस्ट अपोजिट काय येणार, याच्या अपोजिट विचारतोय म्हणजेच याचा कॉम्प्लिमेंट विचारतोय मी तुम्हाला. काय येतो कॉम्प्लिमेंट, हा बाकीचा रिजन येतो ना, हा बाकीचा रिजन, या मोठ्या रिजन मधून हा याचा कॉम्प्लिमेंट काढायचा, तर याला काढून टाकला, बाकीचा रिजन काय असतो, कॉम्प्लिमेंट. म्हणजेच हे बाकीचा रिजन म्हणजे कोण आहे, आता हे कोण आहेत, तर हे असे एलिमेंट्स आहेत. समजा इथं 5 आहे, 5 हा असा एलिमेंट आहे जो ए मध्ये पण कंटेन करत नाही आणि बी मध्ये पण करत नाही, ए मध्ये पण करत नाही आणि बी मध्ये पण करत नाही. तर मी काय करणार, मी या ठिकाणी नन ऑफ देम ऑकर म्हटल्यानंतर मी या ठिकाणी याचा जस्ट अपोजिट की जो ए मध्ये पण ऑकर करत नाही, बी मध्ये पण करत नाही, म्हणजेच काय येणार या ठिकाणी, दोन्ही प्रोबॅबिलिटीचा काय येणार मी या ठिकाणी, या ए युनियन बी या ठिकाणी काय, याचं मिनिंग काय म्हणून सांगितलं होतं, एनी वन आउट ऑफ ए अँड बी ऑकर, कुठंतरी एकामध्ये ऑकर करायला पाहिजे, कुठंतरी एकामध्ये ऑकर करायला पाहिजे.
सो या ठिकाणी या ए युनियन बी चा जस्ट अपोजिट येतोय, कुठंच लाय करत नाही. मग याचा अपोजिट नन ऑफ देमचा अपोजिट येतो ए युनियन बी, ए युनियन बी चा अपोजिट नन ऑफ देम. दोन्ही पण एकमेकांचे काय आहेत? अपोजिट. नाही लक्षात आलं बघा परत एक वेळेस. हा युनियन बी, याच्या बाहेरचा कुठला पण एलिमेंट जर आला तर त्याला आपण काय म्हणणार इंग्लिशमध्ये? दिस एलिमेंट, दिस एलिमेंट नायदर इन सेट ए नॉर इन सेट बी असं म्हणणार. क्लिअर इथपर्यंत? म्हणजेच नायदर ए नॉर बी, राईट? नायदर ए नॉर बी याचा कॉम्प्लिमेंट कोण आला? ए युनियन बी. युनियन बीचा कॉम्प्लिमेंट कोण आला? नायदर ए नॉर बी. मी काय काढतोय? नायदर ए नॉर बी याचा कॉम्प्लिमेंट काय? ए युनियन बी. म्हणून मी याला लिहून टाकू शकतो 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी. दॅट इज बिगेस्ट सक्सेस माझं. लगेच सांगितलं मी तुम्हाला, समज डोक्यामध्ये. कळालं की नाही कळालं? भारी भारीला समजत नाही. 10वी मध्ये जोडा खूप खूप कितीतरी असतील तर. आणि वेन डायग्रामला हलक्यामध्ये घेतल्यास काही नाही, इथूनच समजतंय सगळं. चित्रात जेवढं समजतंय तेवढं कुठं समजत नाही. म्हणून सांगतो ग्राफ, चित्र, वेन डायग्राम, बस. माझा भरोसा चित्रावर आहे. इथल्यावर काय या पिक्चरवर. ठीक आहे. पिक्चर मधून खूप गोष्टी क्लिअर होतात आणि डोक्यात फिट बसतात. आता हे कितीतरी ओरडून सांग वन एनी वन आउट ऑफ ए अँड बी ऑकर्स याचा अपोजिट काहीतरी नन ऑफ आहे म्हणे. कोण तर बोथ म्हणतोय, कोण काय डोक्यातच बसत नाही. इथून कसं बसलं लगेचच? कळालं काय? तर ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन विचारतील कोणता, नायदर गेटिंग फेस कार्ड नॉर गेटिंग रेड कार्ड, तुम्ही काय करणार? ए युनियन बी ची प्रोबॅबिलिटी काढणार फॉर्म्युल्यावरून. त्या युनियन बी चा काय करणार? कॉम्प्लिमेंट घेणार. झालं की नाही सोपं? लई लई सोपं झालं सर, इतर लई सोपं झालं. एक क्वेश्चन बघूयात मग आता. किती कॉन्सेप्ट सांगितले? हा एक फॉर्म्युला सांगितला, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असताना तो झिरो होतो म्हणून सांगितलं. लक्षात ठेवा, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह म्हणलं की ए इंटरसेक्शन बी झिरो म्हणजे तिची प्रोबॅबिलिटी पण झिरो. हा दुसरा सांगितला आणि हा तिसरा. ठीक आहे. तिन्हीवरती बेस्ट क्वेश्चन बघूयात एक. कारण की अजून एक पुढे कॉन्सेप्ट आहे, बट ते लगेच एका दिवशी जरा बर्डन होईल. एक्झाम्पल कडे जाऊयात. इन अ सिंगल थ्रो, क्वेश्चन टाका. इन ए सिंगल थ्रो, in a single throw with two dice, in a single throw with two dice, with two dice, find the probability that, find the probability that, find the probability that their sum is multiple of, their sum is multiple of 3 or 5, their sum is multiple of 3 or 5. आता दोन्ही मेथड्सनी तुम्ही स्वतः ट्राय करा. तुमची जी मेथड आहे काय आपली स्कूल मेथड सॅम्पल स्पेसची, तिथून पण चेक करू शकता. आणि आता ऑर बद्दल पण मी आत्ताच घेतलेला आहे तो फॉर्म्युला, त्या फॉर्म्युल्यावरून पण सॉल्व्ह करा. दोन्हीवरून आन्सर एकच येणार आणि मग तुम्ही डिसाईड करा कोणती मेथड बेटर आहे. कळून जाईल तुम्हाला. रॉंग. हा. हम्म. हम्म. काय काय आन्सर सांगले? तुमची मेथड वापरा ना जरा.
मग इकडे या जरा कॉन्फिडन्स तयार होतो एकदा करेक्ट आन्सर भेटलं की. तिकडून भेटायला थोडा टाइम लागतो. या मेथडने आत्ताच्या खूप इझी कमी टायमिंग मध्ये येतं. हा 1/2. 1/3. एवढ्या सिंपल क्वेश्चनला तुम्ही सुरुवातीला चुका करतात. ठीक आहे. तर आता मी इव्हेंट ए ॲज्युम करतो मल्टिपल ऑफ 3. ए और बी म्हटले तर आता दोन सेपरेट सेपरेट इव्हेंट ॲज्युम करायचे आणि फॉर्म्युलेमध्ये पुट करायचे भेटून जातं. सो 3 और 5 म्हटले मल्टिपल कुणाचा समचा. समचे मल्टिपल कसे असतील 3 किंवा 5च्या मल्टिपल मधले. सो ए हा घेतला मी. ए हा इव्हेंट घेतला. लेट ए बी द इव्हेंट ऑफ गेटिंग द सम इज मल्टिपल ऑफ 5. जी सम आहे ते 5 ची मल्टिपल असेल असा इव्हेंट ए ॲज्युम केला. बी काय ॲज्युम करणार सम इज मल्टिपल ऑफ 5. सॅम्पल स्पेसच्या मेथडनी येईल नाही येईल येत आहे बट किती टाइम लागतोय म्हणूनच इकडे येत असते त्यावेळेस. ठीक आहे. सो 3 और 5. सो मग बघूया आता 3 चे मल्टिपल्स किती असणार. आता आपल्याला माहिती आहे आपल्याला पहिली गोष्ट ही माहिती आहे की दोन डायस जर थ्रो केले तर मल्टिप्लिकेशन 1 पासून 36 पर्यंतच काही ना काहीतरी असू शकतात. 36 पेक्षा मल्टिप्लिकेशन कधीच येऊ शकत 1 पेक्षा लहान कधीच येऊ. याच्यामधलं कुठलं तरी असू शकतं. कन्फर्म म्हणत नाही. जसं मी इथं लिहिलं समजा 7 हे मल्टिप्लिकेशन येऊ शकत नाही कधी. कुणाच येणार आहे 7 मल्टिप्लिकेशन. आतमध्ये तर नंबर किती आहे तिकडे 1 2 3 4 5 6. इकडे पण 1 2 3 4 5 6. सम येऊ शकतो 7. आपल्याला काय काढायचे समचं काढायचं ना. यस सम कुठून कुठपर्यंत असणार 1 to 12. 1 to 12. सम जास्तीत जास्त 12 असणार कमीत कमी 1 असणार. आणि याच्या प्रत्येक मधला नंबर जो आहे तो सम पॉसिबल आहे. 2 पण सम येतो 3 पण येतो 4 पण येतो 5 पण येतो 6 पण येतो 7 पण येतो 8 पण येतो. हे सगळे सम पॉसिबल. सो मग आता आपल्याला काढायचे सम हा 3 असणार आहे. अगोदर काढायचा 3 चे मल्टिपल्स. 3 चा पहिला मल्टिपल दुसरा येऊ शकतो का. 3 चा मल्टिपल 9 पण आहे बट 9 कधी सम मध्ये येणार आहे का नाही. समचा मल्टिपल 9 कधीच येऊ शकत नाही. म्हणजे 3 चे मल्टिपल्स येणारे किती दोनच. एक तर सम 3 असेल किंवा 6 असेल. कळालं की नाही कळालं. केसेस पडायच्या केसेस पार्ट पडायचे. सम सम ही कशी असली पाहिजे 3 च्या मल्टिपल मधली. म्हणजेच काय काय असू शकते सम सम अरे हा 12 पर्यंत आहे ना सॉरी है ना. मी 9 पर्यंत थांबलो 12 पर्यंत. ठीक आहे 9 पण येऊन जाईल. देन 12 पण येऊन जाईल कारण की 12 पण सम पॉसिबल आहे. 12 पण येऊन जाईल बट 15 नाही येणार. म्हणजे जे सम आहे ते 3 असू शकतो 6 असू शकतो 9 असू शकतो 12 असू शकतो. देन येऊयात आता पुढे 5 कडे. तर 5 मध्ये 5 सम दोन डायस वरतील अप्पर फेसेसचा सम हा 5 असू शकतो. 15 नाही असू शकत कारण की 15 हा 12 पेक्षा आहे. तर आता या सगळ्यांची पॉसिबिलिटीज काढा. 3 ला काय असणार 1 2 2 1 1 2 2 किती 6 साठी 5 5 आणि 9 साठी किती असणार 6 2 2 7 तर असू शकत नाही. 6 6 5 4 आले आणि याच्यासाठी एकच 6 6 1 4 आणि 5 12. तर 12 पॉसिबिलिटीज आहेत किती पैकी 36 पैकी. तर इव्हेंट ए ची प्रोबॅबिलिटी किती असणार. इव्हेंट ए ची प्रोबॅबिलिटी किती असणार 12/36 एवढीच येईल ना.
अरे काय कॉन्फिडन्सच नाहीये. 1/3. 1/3 इव्हेंट ए ची प्रोबॅबिलिटी फक्त 1/3. इव्हेंट बी ची काढूयात. इव्हेंट बी ची फाय साठी म्हटलं ठीक आहे. फाय येण्यासाठी 1 4 4 1 2 3 3 2 संपलं. 4 पॉसिबिलिटीज. 10 साठी 3 7 येणार नाही. 4 6 6 4 5 5 किती 3 पॉसिबिलिटी. 4 आणि 3 7 7/36 ही आली बी ची प्रोबॅबिलिटी. दोघांच्या सेपरेट सेपरेट प्रोबॅबिलिटी काढल्या. आता मला त्यांच्या ऑर ची प्रोबॅबिलिटी काढायची. तर त्यासाठी फॉर्म्युला आपल्याकडे युनियन बी जो मी आत्ताच लिहून दिलाय तो फॉर्म्युला वापरा, आन्सर भेटून जाईल. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू. आता या ठिकाणी प्रोबॅबिलिटी ऑफ ए 1/3 1/3 पेक्षा 12/36 ठेवला तर फायदा आहे आपला. कॅल्क्युलेशनला इझी जातोय. उगाच सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये पुन्हा सेम करत बसावं लागतं. क्रॉस मल्टिप्लाय हे ते. प्लस 7/36 मायनस. आता या ठिकाणी येऊन थोडंसं विचार करा की त्या दोन डायस वरती ए इंटरसेक्शन बी म्हणजे याचा मिनिंग काय, याचा अर्थ काय, याची प्रोबॅबिलिटी कशी काढणार. याचा अर्थ असा होतो या ठिकाणी की असे किती नंबर्स, असे कोणते कोणते नंबर्स आहेत किंवा अशा किती पॉसिबिलिटीज आहेत की ज्यांचा सम त्या डायस वरतील अप्पर फेसेसचा जो नंबरचा सम आहे तो अप्पर फेसेस वरील नंबरचा जो सम आहे तो काय असला पाहिजे 3 ने पण डिव्हिजिबल असला पाहिजे. आणि अँड आहे ना, 3 ने पण डिव्हिजिबल असला पाहिजे आणि 5 ने पण डिव्हिजिबल असला पाहिजे. मला या ठिकाणी सांगा बरं असा कुठला नंबर पण डिव्हिजिबल आहे आणि 5 ने पण डिव्हिजिबल आहे का कोण? नाहीये. मग हे कसले झाले म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह. म्हणजे याची प्रोबॅबिलिटी 0 कारण की एकही असा सम नाहीये, एकही असा सम पॉसिबल नाहीये जो 3 चा पण ने पण डिव्हिजिबल आहे आणि 5 ने पण डिव्हिजिबल आहे. 3 ने डिव्हिजिबल नाहीये. 12 हा 3 ने 5 ने नाहीये. 10 हा 5 ने डिव्हिजिबल आहे, 3 ने नाहीये. म्हणजे असा कुठलाच नंबर मला भेटत नाही या डायसच्या अप्पर फेसेस वरती जे पण नंबर्स येतात त्यापैकी मला असा कुठलाच नंबर भेटत नाही अप्पर फेसेस वरती येणाऱ्या नंबरचा सम सम मला भेटत नाही. लक्षात घ्या, जो पण सम येणार आहे अप्पर फेसेस वरती डायसचा जो सम येणार आहे तो सम हा 3 ने पण डिव्हिजिबल असेल आणि 5 ने पण डिव्हिजिबल असेल असा एकही नंबर येणार नाही. सम मध्ये एकही नंबर येणार नाही. कारण की 3 आणि 5 दोन्हीने डिव्हिजिबल जाणारा कोणता नंबर आहे? पहिला कोणता नंबर आहे? 15. त्यांचा एलसीएम 3 आणि 5 ने दोघांनी पण डिव्हिजिबल असणारा पहिला नंबर आहे 15. 15 तर सम पॉसिबल नाहीच आहे. म्हणून हे 3 आणि 5 काय झाले म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह म्हणून या ठिकाणी व्हॅल्यू येते 0. असं कसं चुकायला रे? हे कुठं आन्सर आहे मग? कुठं चुकलं आपलं? इथे किती घेतले आपण केसेस? 3 6 9 12. 3 6 9 12. सम इज मल्टिपल ऑफ 3 और 5. सम जी आहे ती मल्टिपल ऑफ 3 और 5 असली पाहिजे. तर 3 चे मल्टिपल सम इज बरोबर आहे ना आपण घेतलेलं. सम इज मल्टिपल ऑफ 3 और 5. तर सम इज मल्टिपल ऑफ 3 और 5. तर 3 ची म्हणजे दॅट देअर सम अप्पर फेस येणार सम 3 असू शकतो, 6 असू शकतो, 9 असू शकतो. 9 चं घेतलं आहे 4 5 9 पण घेतलाय नी. 3 6 9 घेतलाय. 12 ला एक येतो. 12 नाही घेतलाय नी. याने 12 नाही काउंट केला. चला बुक मधलं रॉंग आहे. स्टँडर्ड बुक मधलं रॉंग झालं. ठीक आहे. त्याने 12 ला काउंटच नाही केलं. सम इज मल्टिपल 3 और 5. 3 च्या मल्टिपल मध्ये 4 नंबर्स येतात.
आणि 12 पण सम पॉसिबल आहे, त्याची एक त्यांनी काउंट केलेलं आहे. किती आले होते टोटल? 12 आलेत ना. सम 3 येण्यासाठी 2 पॉसिबिलिटीज, 6 येण्यासाठी किती पॉसिबिलिटीज आहेत? 1 5. त्यांनी तर खूप कमी घेतलेत. 5 1 9 साठी 6 3 1 6 3 4 2 4 4 2 3 3. 6 साठी किती घेतले त्यांनी? आपले 5 आले, त्यांचे किती आले बघा? 6 साठीच घेतले त्यांनी. मल्टिपल ऑफ त्यांनी 3 चे तर काउंटच केले नाहीत. हे तर काउंटच नाही केलं. 3 हा 3 चा मल्टिपलच आहे ना. पहिला मल्टिपल आहे, त्याला काउंट करायला पाहिजे. त्यांनी 3 चे मल्टिपल 3 लाच काउंट केलं नाही, 6 पासून चालू केले. तरी पण त्यांचं 6 ला काउंट केले. नंतर कशाला काउंट केले? नंतर 6 आणि 9. 12 ला पण काउंट नाही केलं, फक्त 6 आणि 9 काउंट केले. म्हणजेच हे 5 आणि हे आणि ह्याच्यामध्ये यांनी 2च घेतलेत. असं कसं झालं हे? त्याच्यामध्ये त्यांनी 2च आउटकम घेतलेत, 5 4 4 5. एवढं कसं काय रॉंग दिलं बुक मध्ये? खूपच रॉंग दिले बुक मध्ये. सर बुक मधलं रॉंग आहे, आपलं करेक्ट आहे क्लिअरली. त्यांनी एक तर 3, परत 9 पॉसिबिलिटी 2च घेतल्या. 6 6 6 नाही, 5 4 4 5. त्याच्यामध्ये हा. कुठं डबल कुठं काउंट केला? 6 3 डबल आहे का नाही? 5 4 4 5 डबल आहे का नाहीये? 1 2 नाहीये. कुणालाच आपण रिपीट काउंट केलेलं नाहीये ना. कुणाला केलंय का रिपीट काउंट? याच्यामध्ये कोणाला रिपीट काउंट केलंय का? नाही. हा, पुढे कुठंच 1 2 2 1 आलेलं नाहीये. 5 5 1 2 4 4 2 3 3 3 6 6 3 5 4 4 5 आणि 6 6 6 केले ते. हम्म. 3 च्या जागी 2 दिला असता. मग ते इथं होणार ना. मग इथं इथं मायनस होणार ना ते ऑटोमॅटिक. त्याची चिंता तुम्ही नका करू. इथं जरी आपण रिपीट काउंट केलं ना, इथं मायनस होणार आहे. लक्षात आलं का मी काय म्हणतोय ते? जरी तुम्ही इथं एखादा एलिमेंट डबल काउंट केला असेल, तरी पण तुम्ही काळजी करण्याची गरज नाही. हे इंटरसेक्शन बी जो आहे ना, तो त्याला मायनस करतो. आणि असं होऊ शकत नाही की एक आउटकम आहे, त्या आउटकम मधील जे 2 नंबर्स आहेत त्यांचा सम 6 पण येतो आणि 7 पण येतो. हा, कसं काय रिपीट होऊ शकतं? रिपीटच होऊ शकत नाही. असा कुठला नंबर आहे ज्यांचा सम, असे 2 नंबर आहेत कुठले ज्यांचा सम 6 पण येते आणि 7 पण येते? असं होऊ शकत नाही. त्यामुळे इथलं कुठलं सेम येऊ शकत नाहीच, पॉसिबलच नाहीये. क्लिअर आहे का? तर हे करेक्ट आहे आपलं 19/36. ठीक आहे, चलो टाइम पण झालेला आहे. सो उद्याच्या क्लास आणखीन एक जो याच्या पुढचा कॉन्सेप्ट आहे आणि असे एक्झाम्पल्स उद्याच्या क्लासमध्ये आपण. थँक्यू.